हाय, हॅलो, नमस्कार. तर मी इथे ना आमच्या जांभळीच्या बागेत बसलेली आहे. आत्ता वाजले आहेत 3:30 आणि मस्त मी इथे अंथरूण टाकून बसले होते, म्हणजे लोळतच होते. कारण एवढी छान आता जांभळीची सावली पडायला लागली आहे ना, की म्हणजे इथंच असं बसून राहावंसं वाटतंय. आणि हे बघा कसे जांभळीला अशी मोहर लागलेला आहे आणि त्याची फुलंसुद्धा आता उमलायला लागले आहेत आणि खूप छान त्याचा वाससुद्धा येतो बरं का. तर असं सहज बसल्या-बसल्या माझ्या डोक्यात आला हा विचार, की जी चूक आपण YouTubeवरती केली ती इतरांनी करायला नको. तर त्याच्यासाठीच हा व्हिडिओ मी बनवत आहे. मी माझं चॅनल चालू करून 1 वर्ष झालं आहे. पण माझा फोकस एवढाच एका गोष्टीवरती होता, की फक्त 1000 सबस्क्रायबर्स पूर्ण करायचे आणि 4000 वॉच टाईम कंप्लीट करायचा. पण या सगळ्यामध्ये मी वर्षभर फक्त शॉर्ट व्हिडिओज टाकत राहिले. एकसुद्धा मी लाँग व्हिडिओ टाकला नाही आणि माझे 4000 वॉच टाईम पूर्ण झालाच नाही, म्हणजे त्याचा निम्मासुद्धा झाला नाही आहे आणि 1000 सबस्क्रायबर्स पूर्ण झालेत, पण त्याचा मला काहीच उपयोग नाही, हे मला आत्ता समजलं. तर मला तुम्हाला हेच सांगायचं आहे, की आता बरेचसे जण आहे ना, नवीन यूट्यूब चॅनल सुरू करून त्याच्यावरती स्वतःचे डेलीचे ब्लॉग किंवा काही टाकत आहेत. पण जास्त करून लोकांचा फोकस आहे ना, फक्त शॉर्ट व्हिडिओवरती आहे, कारण त्याला आहे ना व्ह्यूज जास्त येतात आणि सबस्क्रायबर्ससुद्धा लवकर आपले गेन होतात. पण मला हे तुम्हाला सांगायचं आहे की निदान आठवड्यातून तुमचे शॉर्ट व्हिडिओ तर रोजच पडले पाहिजे, पण लाँग व्हिडिओ तुमचे आठवड्यातून 2 तरी किमान पडायलाच हवे. त्याच्याशिवाय तुमचा आहे ना 4000 वॉच टाईम कंप्लीट होऊच शकत नाही. आणि या गोष्टीचं मला आता खूप जास्त रिग्रेट होते. तर म्हणलं चला, जे कोणी नवीन यूट्यूबर्स आहेत त्यांच्याबरोबर ही माहिती शेअर करावी, जेणेकरून जी चूक मी केली ती तुमच्याकडून होऊ नये. आणि खरंच ही म्हणजे खरंच म्हणजे तुमच्यासाठी खूप महत्त्वाची माहिती आहे, की तुम्ही जर फक्त शॉर्ट व्हिडिओवरतीच तुमचं सगळं कॉन्सन्ट्रेट असेल, की फक्त माइंडसेट तुम्ही हाच करून ठेवलेला असेल, की आपण शॉर्ट व्हिडिओ टाकले, आपले 1000 सबस्क्रायबर झाले आणि व्हायरल एखादा व्हिडिओ झाला, की आपलं चॅनल मॉनिटाईज होईल. तर शॉर्ट व्हिडिओमधून आपलं चॅनल लवकर मॉनिटाईज होऊच शकत नाही, होऊच शकत नाही. तर तुम्ही नक्की तुमच्याकडे जी कुठलीही कला असेल, काहीही असेल, तुम्हाला करता येत असेल, ज्या रिलेटेड तुमचे व्हिडिओज असतील, तर तसं तुम्ही काहीही तुमच्या लाँग व्हिडिओमध्ये दाखवू शकता. मेन म्हणजे मी वर्ष झालं आहे यूट्यूबवरती शॉर्ट व्हिडिओ टाकते. मी आता लाँग व्हिडिओ टाकायचा प्रयत्न माझा चालू आहे. कसं करावे काय? मला हे अजून समजत नाही, आयडिया येत नाही, कारण सवय मला लाँग व्हिडिओची अजूनही नाही आहे. तर बघूया, माझंसुद्धा आता चालू आहे, की रोज नाही माझ्याच्याने होणार, कारण मला खूप जास्त काम असते. शॉर्ट व्हिडिओज मी कसे टाकते हे मला माहिती आहे, डेलीच्या रुटीनमधून वेळ काढून. कारण ही मला एक आवड निर्माण झालेली आहे, कारण वर्षभर मी या यूट्यूब चॅनलसाठी माझं दिलेलं आहे आणि मला म्हणजे माझं चॅनल मॉनिटाईज करूनच घ्यायचं आहे. त्याच्यासाठी मी जीवापाड प्रयत्न करतेच आहे. पण आता लाँग व्हिडिओ टाकणंसुद्धा किती गरजेचं आहे हे मला समजलेलं आहे आणि ते मी आता करत जाईन इथून पुढे. पण तुम्ही ही चूक करू नका, याच्यासाठीच हा व्हिडिओ बनवला आहे. तर चला, जास्त लाँग व्हिडिओ बनवत नाही. तर ही माहिती खरंच खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. आणि मी आहे ना माझ्या चॅनलवरती ना सुरुवातीला थोडेफार व्हिडिओज बघितले, की काय क्रायटेरिया असतो नेमकं, आणि तेवढाच एक माइंडसेट डोक्यात ठेवला, की असं असं असतंय. मी जास्त कोणाचेच व्हिडिओ पाहिले नाही, की नेमकं काय करावे, लाँग व्हिडिओ टाकावे जास्त आहे की शॉर्ट टाकावे, या भानगडीतच पडले नाही. माझ्या चॅनलवरती व्ह्यूज बऱ्यापैकी यायचे, काही व्हिडिओजला सबस्क्रायबर्स वाढायचे. सो त्याच्यामुळे मी आहे ना म्हणजे असं जास्त या गोष्टीकडे लक्ष दिलं नाही. पण तुम्ही ही चूक करू नका. तर चला मग, बाय. नक्की या गोष्टीचा विचार करा आणि लाँग व्हिडिओसुद्धा आजपासूनच टाकायला सुरुवात करा. बाय.